नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण सिडको विभागाची 2025 साठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, वेतन श्रेणी कशा प्रकारे असेल, परीक्षा शुल्क किती असणार आहे, भरती प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे आणि याच्यासाठी फायनल निवड जी आहे तर ती कशी केली जाणार आहे, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे तुम्हाला सर्व डिटेलमध्ये माहिती जी आहे तर ती याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. तर नगर रचना व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असणारी जी सिडको आहे, तर त्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. 8 फेब्रुवारी 2025 ते 8 मार्च 2025 या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत. वर्ग 1 आणि वर्ग 2 या पदासाठीची ही भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. पद जे आहेत सहयोगी नियोजनकार जे आहे वर्ग 1चं पद आहे. वेतन श्रेणी जी असणार आहे तर ती असणार आहे 67,700 ते 2,08,700. एकूण पदसंख्या असणार आहे 2. त्यानंतर उपनियोजनकार जे आहे वर्ग 1चा अधिकारी असणार आहे. वेतन श्रेणी जी असणार आहे ती असणार आहे 56,000 ते 1,77,500. एकूण पदसंख्या जी असणार आहे तर ती 13 असणार आहे. पुढचं पदसंख्या जी आहे ती असणार आहे कनिष्ठ नियोजनकार. वेतन श्रेणी असणार आहे 41,800 ते 1,32,300 आणि पदसंख्या असणार आहे 14. क्षेत्राधिकार वास्तुशास्त्रज्ञ जे आहे तर त्याच्यासाठीची वेतन श्रेणी असणार आहे 41,800 ते 1,32,300. वेतन श्रेणी जी आहे तर ती देण्यात आलेली. त्याच्यासोबतच क्षेत्राधिकारी या पदासाठीची जी पदसंख्या असणार आहे ती 9 असणार आहे. तर मग पदसंख्या जी आहे सामाजिक समांतर आरक्षण आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती जे आहेत अनुसूचित जाती आणि विभक्त जाती असाठी अशी जागा असणार आहे सहयोगी नियोजनकार या पदासाठीची. त्यानंतर उपनियोजनकार या पदासाठी जी आहे अनुसूचित जातीसाठी 1, विभक्त जाती असाठी 1, भटक्या जमाती क साठी 1, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी 1, आर्थिक दुर्बल घटकसाठी 1 आणि अराखीवसाठी 8 अशी एकूण 13 पदे असणार आहेत. वर्ग 1चं जे पद आहे उपनियोजनकार. त्यानंतर पुढचं जे पद असणार आहे ते असणार आहे कनिष्ठ नियोजनकार. याच्यामध्ये वर्ग 2चं पद असणार आहे. अनुसूचित जातीसाठी 2, अनुसूचित जमातीसाठी 1, विभक्त जाती असाठी 1, भटक्या जमाती ब साठी 1, इतर मागासवर्गासाठी 3, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी 1, आर्थिक दुर्बल घटकसाठी 1 आणि अराखीवसाठी 4 अशी एकूण 14 पदे असणार आहेत. त्यानंतर पुढचं जे पद असणार आहे ते असणार आहे क्षेत्राधिकारी. अनुसूचित जातीसाठीचं 1 पद असणार आहे. अनुसूचित जमातीसाठी 1 पद असणार आहे. इतर मागासवर्गांसाठी 1 पद असणार आहे. सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गांसाठीचं 1, आर्थिक दुर्बल घटकासाठी 1 आणि अराखीवसाठी 3 अशी एकूण 9 पदे असणार आहेत. याच्यासाठी लागणारी वेतन श्रेणी जी आहे तर ती सांगितलेली आहे. पदसंख्या सांगितलेली आहे. वर्ग 1 आणि वर्ग 2 साठीची भरती प्रक्रिया असणार आहे. त्यानंतर वयोमर्यादा जी आहे कॅटेगरी वाईज आपण पाहणार आहोत. वयोमर्यादा जी आहे खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी 38 असेल. त्यानंतर मागासवर्ग म्हणजे ओबीसीसाठी 43, आर्थिक दुर्बल घटकातून येत असेल तर 43, दिव्यांग किंवा दिव्यांग माजी सैनिक असेल तर 45, खेळाडूसाठी 43, अनाथ उमेदवार असेल तर 43, खुल्या प्रवर्गात मोडणारे माजी सैनिकासाठी 3 वर्षाचं कन्सेशन असेल आणि मागासवर्गीयातून मोडणाऱ्या माजी सैनिकासाठी 5 वर्षाचं कन्सेशन असणार आहे. सेवेच्या कालावधीनुसार कमाल वयोमर्यादा जी आहे 10/10/2024 पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. सिडको कर्मचारी व अधिकारी यांना कमाल वयाची अट जी आहे ती लागू राहणार नाही आहे. मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग माजी सैनिक, अनाथ आणि खेळाडू यांना असलेल्या वयोमर्यादेतील सवलत यापैकी कोणतेही अधिकतम असलेले एकच सवलत देय राहील. सदर जाहिरातीमध्ये अनाथ, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक व सामाजिक आरक्षणातील संबंधित वर्गातील पदे उपलब्ध नसली तर वयोमर्यादेमध्ये शिथिलता ग्राह्य धरण्यात येणार आहे. परीक्षेचे स्वरूप जे असणार आहे तर ते कसे असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने 200 गुणाची परीक्षा घेतली जाणार आहे. त्याच्यासाठीचा अभ्यासक्रम जो असणार आहे तर ते आपण पाहणार आहोत. इंग्रजीसाठी 25 प्रश्न, सामान्य ज्ञानासाठीचे 25, आकलन क्षमताचे 25 आणि व्यावसायिक ज्ञानचे 25 असे 100 प्रश्न 200 गुणासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे. परीक्षेचा कालावधी 120 मिनिटाचा असणार आहे म्हणजे 2 तासाचा. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाही आहेत. लेखी परीक्षेमध्ये किमान 90 गुण जे आहेत प्राप्त करणाऱ्या उमेदवारच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार आहेत. परीक्षा शुल्क जे आहे ते अराखीव प्रवर्ग, माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक जे असतात त्यांच्यासाठी 900 रुपये प्लस 162 रुपये GST असे 1062
आणि खुला प्रवर्गासाठी 1000 प्लस 180 रुपये GST असे 1180 रुपये असे परीक्षा शुल्क असणार आहे. नॉन रिफंडेबल असणार आहे. वरील पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. सहयोगी नियोजनकार या पदासाठीची जी शैक्षणिक पात्रता आहे आणि एक्सपिरियन्स क्रायटेरिया जो आहे तर तोही देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचं जे पद आहे वर्ग 1 जे आहे उपनियोजनकार तर त्याच्यासाठी जी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. त्यानंतर कनिष्ठ नियोजनकार ज्युनियर प्लॅनर जे आहे तर त्याच्यासाठीची शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. क्षेत्राधिकारी या पदासाठीची जी शैक्षणिक पात्रता आहे ती देण्यात आलेली आहे. निवडीचे निकष जे आहेत ते कसे असणार आहेत ते देण्यात आले आहेत. गुणवत्ता यादीनुसार जी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये किमान 45% जास्त गुण पाडणं तुम्हाला आवश्यक असणार आहे. वर्ग अ मधील उमेदवाराच्या अंतिम निवडीकरता 200 गुणाची ऑनलाईन परीक्षा तसेच मुलाखतीचे 25 गुण असे 225 गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. कनिष्ठ नियोजनकार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या अंतिम निवडीकरता 200 गुणाची ऑनलाईन परीक्षेचे गुण गृहीत धरले जातील. क्षेत्राधिकारी म्हणजे या पदासाठीचा अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या अंतिम निवडीकरता 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा तसेच सॅम प्रमाणपत्राचे 10 गुण असे 210 गुण जे आहेत ते गृहीत धरले जातील. त्यानंतर जे आहे वरील पदाकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी जे आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला 8 फेब्रुवारी ते 8 मार्च 2025 पर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी इथं अर्ज करता येणार आहे. तर अर्ज कसा करायचा त्याचे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत. ते व्यवस्थित तुम्हाला वाचायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला इथं अर्ज करता येणार. तर सिडको महामंडळाची ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 2025 साठीची ही भरती प्रक्रिया जर इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. याच्या संदर्भातले आणखी काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. ते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रमंडळीपर्यंत फॅमिली मंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. म्हणजे तुम्हाला जे आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवता येईल. आणि ह्या अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल लिंक जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे. यासोबतच जाहिरातीचं PDF जे आहे तेही मी आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. महामंडळाची जी सिडको महामंडळाची 2025 साठीची ही भरती जाहिरात जी आहे तर ती होती. काही शंका असतील प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.